खानदेश स्पीड न्यूज, आवाज आम जनतेचा, आवाज आपल्या हक्काचा। आत्मदहनाच्या प्रयत्नाने प्रशासनाला जाग येणार का? धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते मोहसिन शेख यांनी केलेला आत्मदहनाचा प्रयत्न ही केवळ एक आंदोलनात्मक घटना नसून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कथित गैरव्यवहारांविरोधातील नागरिकांच्या वाढत्या असंतोषाची गंभीर नोंद आहे। शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील कचरा संकलन कामकाजाबाबत वारंवार लेखी तक्रारी, निवेदने आणि पाठपुरावा करूनही जर प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसेल तर लोकशाही व्यवस्थेतील उत्तरदायित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहते। कोणताही आरोप चौकशीअंतीत सिद्ध होतो, मात्र तक्रारींची दखल न घेणे आणि चौकशीला विलंब लावणे हे देखील प्रशासनासाठी तितकेच चिंताजनक आहे। सार्वजनिक निधीचा वापर पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने होणे ही प्रशासनाची घटनात्मक जबाबदारी आहे। त्यामुळे या प्रकरणात निष्पक्ष, उच्चस्तरीय आणि वेळबद्ध चौकशी होणे आवश्यक आहे। चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, तर आरोप निराधार असल्यास तेही स्पष्टपणे जनतेसमोर आले पाहिजे। एक नागरिक न्याय मिळवण्यासाठी आत्मदहनासारखे टोकाचे पाऊल उचलण्याच्या स्थितीत पोहोचतो, ही बाबच प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्न उपस्थित करणारी आहे। आता या प्रकरणात प्रशासन चौकशीची औपचारिकता पार पाडणार की वास्तव शोधून जबाबदारी निश्चित करणार, याकडे शिरपूरकरांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे। मी शेख मोहसिन शेख राऊफ, राहणार शिरपूर। शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील कथित भोंगाळ कारभाराविरोधात मागील 2 महिन्यापासून पाठपुरावा व तक्रारी करीत असूनही ते कारवाई होत नसल्याने मी आज दिनांक 8 जून 2026 सकाळी 11:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय धुळे यांच्या समोर आत्मदहन करण्यासाठी आलो होतो। पण आपले पोलीस प्रशासनाने मला तिथे थांबवले। तेव्हा मी माननीय कलेक्टर मॅडम साहेबांना ते जाग येण्यासाठी मी आवाहन केले आणि त्यांना मागणी केली की मॅडम, मी मागील 2-3 महिन्यापासून कमीत कमी अंदाजे 8 तक्रारी आपल्या कार्यालयात दाखल करूनही कारवाई झाली नसल्याने मला आज आत्मदहनाचा पाऊल उचलला लागणार होता, त्यामुळे मी उचलले। तसेच आपल्याकडून एक विनंती आहे की मॅडम, येत्या काळात 15 दिवसाच्या आत आपण संबंधित अधिकारी व मक्तेदाराविरोधात कठोर चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तसेच 60% वसुली कारवाई करण्यात यावी। तसेच संबंधित अधिकारी व मक्तेदारांच्या कंत्राट रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हावे, यासाठी मी शिरपूरकर जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे आणि पुढेही राहणार आहे। धन्यवाद।